गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः। दैमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थ करावे किंकारांना विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया असताना ऐकून नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परेसा दत्तात्रय आपण तीर्थ हिंडून याचे कारणे भक्तजना दीक्षा करणे उपदेश देहत्यार्थ विशेष तीर्थ आपले स्थान करू गोकर्ण असे शंकर याची कारणे गुण त्रैमूर्ती असते स्थानी गोकर्णाचे महात्मा सांगता असे अनुपम्य एक चित्त करून नेम एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंग देका स्वयंभू शिव असे एक आख्यान असे विषय का लंबोदरे प्रतिष्ठले पुलस्त ब्रह्मणाची भार्या नाम तिचे करकर्या ईश्वर भक्ती अति प्रिया शिव पूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजे विन न घेणे अन्न ऐसे क्रमित एक दिन न मिळे लिंग पूजेशी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करून पूजित होते संतोषोनी भक्तिपूर्वक उदारा तिचा पुत्र अति क्रूर त्या नामे दश शिर आला तेवे तर माता दर्शन करावया निमित्त झाला मातेसी तया पुसे काय करतसी सांगत असे विस्तारेसी पूजित लिंग मृत्तिकेचा रावण म्हणे जननीसी माता तू नवतीसी मृत्तिकेची लिंग पूजेसी अभाग्य आपले म्हणत असे मागोती म्हणते ती पूजीला फळे काय असी कैकेय सांगते पुत्रासी कैलास पद पाविजय रावण म्हणजे मातेसी कैलास आणून तुझ्या पासी दिले तरी काय होसी सायस का हो करीत असे ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी आपण आणि तुम्ही कौमारण कैलास इथ लंकेसी पूजा करी गा स्वस्त चित्तेसे मातृका लिंग असे कायसी निघाला तर तत्वरेसी मनोगे निशाचर पावळा त्वरित शिवपुरास तू शुभ्र पर्वतरम्यसी धरून हलवी क्रोधसी वीस भाऊ भुजा बळे आलोंदळे कैलास भुवन उपटित रावण दाही शिरे टेकून उचलित म्हणे उल्हासे शिरे लावणी पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलित झाला प्राणेसी पाता सप्त आंदोलक पणा चुक विशेष आपण कुर्म ब्याला कापून भयचकित देवगण अमरूप कापत असे कैलासपूरचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरजा आपण होऊन गेले शिवापाशी पार्वती म्हणे शिवाशी काय झाले कैलासासी आंदोल तसे भारेसी पडो पहा निर्धारी ईश्वर म्हणे गिरिजेसी न चिंता करी मानसी रावण भक्त माझा पर्यसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकून गिरिजा विनवी गिरिजा नमुनी रक्ष रक्ष शुलपाणी समस्त देवगणाते ऐकून उमेची विनंती शंकर चोपिल वामसी 10 शिरे भुजे विसा सहित दडपलासी गिरिजा तळी चिंता न करी मनु बहुत शिवश्वैसे उच्चारित दैत्यसे सूत्र करीत शरणागत रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगत रक्षकर शिरोमणी शरण आले तुझे चरणी मरण कैसे भक्तीसे शंकर बोळा चक्रवर्ती कैकून आली विनंती चेपिले होते वामस्ती काढिले त्वरित कृपेने तू सुटला तेसे लंकेश्वर कर स्तोत्र कर अपार शर छेदिले धरिले तर्व तुंत तंत निज अत्रे वेद श्रेष्ठ एक वचनी वर्म क्रमाधि विस्तारुनी सामवेदती गहनी समस्त रागे गात असे शिर कापुणे आपण देखा यंत्र केले कर्म काळी का शिरा काढून तंतुका रामनेश्वर गात असे समय समय आपला आपण करी आपले दश शिरा आपण प्राप्त काळी करी गायन अष्टरागी प्रेसा 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसे चंद्रमोहची भक्ती देक रावणाची भक्तीसी प्रसन्न होईल ईश्वर त्वरितसी निज रूपाती हर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रसी 10 भुजा स्वस्वरूपेसी उभा राहून संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पासी लक्ष्मी माझ्या घरची दासी 8 निधी माझ्या द्वारी चतुरानन माझ्या जोशी 33 कोटी देव हर्षी सेवा करते हरनिशी चंद्र सूर्य वरुण वायू अग्निसारखा सेवा करीत वर्षदूत असे अति कुसरी यम माझ्या आज्ञादारी निरपा वेगळा न मारी कवना इंद्राजिजिता सारखा पुत्र कुंभकर्णासारखा भ्रांत स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी शैश कोटी आयुष्य मज समान नाही दूज आलो याच्या कारणे का आज कैलास नैल लंकेशी व्रत असे जननीसी नित्य पूजा तुम्हासी मनोरथ पूर्वाय भक्तीसी कृपा मूर्ती दातार ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय कैरशी कैलासासी आत्मलिंग देईल तुझं ज्याचे म्हणेचे वासना पुरेल ऐसे जाना लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी पूजा केली एक वेळ 3 अष्टरथ शत जप होईल हृदयाभिषेक करून पूजा करे एक चित्त वर्ष 3 जरी पूजसी तूच माझे स्वरूप होसी जे जे म्हणे इच्छिसी पावसी त्वरित उधारी हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्र 6 दोषी त्वरित जाईल उधारी ठेवू नको भूमीवरी जो होईल पावसे तू नगरी वर्ष 3 पूजा करी ईश्वर तुझ होशील इतके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघाला वेगे सत्वर अमरपुरी इंद्र भवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वचित्ते ते बेसलाती अमरत्व दिदले रावणासी काय गेल्या आजी तुमचे चिराव झाला लंकेश्वर प्राणलिंगा दिदले कर्पूर गौर आणि कधीतला सेवर तूच ईश्वर होशील 3 वर्ष पूजलासी माझे स्वरूप होशी ना तूच नगरीच कैलासी
मृत्यू न हे तुझं ऐसा वरद अधुनी रावण गेला संतोषेने 33 कोटी देव कोठून सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापुनी नारदाविनो कर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय करे त्वरित तसे जावे तुम्ही ब्रह्मापासी त्यास उपाय करील इंद्र नारदा समवेत गेला ब्रह्मा लोका त्वरित विस्तारून वृत्तांत सांगेन इंद्र ब्रह्मा असा ब्रह्मदेव म्हणे इंद्राती जाय त्वरित वैकुंठासी त्याच्यावर ऋषिकेशी उपाय केले निर्धारी विरिंच म्हणेच विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी काय असे तुम्हासी राम अवतारी परेसा विनो म्हणे चतुरागण त विष्णू असे कोपून काय नासिला कार्य नासिले म्हणून निघाले जर करी कैलासासी विष्णू आला ईश्वरापासी शंकर काय करशील प्राणलिंग उधून देणे काय का तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्ल तुझ्या भक्तीशी विचार पडला आम्हासी संतोष दिले प्राणलिंग आपले शिर छेदून दे का विना केली स्वस्तिका सप्त स्वरे वेदाधिका गायने केले भक्तीचे जरी मागता पार्वतीसी देतो सत्यपरेसी भूलिका पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता ऐसे वर देता आम्हासी सायस येता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देव देताची लोकासी पीडा करतात भवशी याच कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिदले लिंग त्यासीने केले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूची 5 घटी झाल्या देखा एक त्याचे शिव वचन केला उपाय नारायण चक्र पाठवे सुदर्शन सूर्य आड व्हाव्यासी बोलाविनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जाय तरी तशी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करा पर्येसी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे सूर्य चक्र झाले सूर्य आड संध्या स्थान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन दृढ विलंब करा तयासी ऐसे ऐकून श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला कार्य मार्गक्रमित लंकानाथ नारदाते पाठविनी विष्णू विचारी आपले मनी गणेश्वरा ते भिनवनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावना गणेशासी सांगेन विष्णू परेसी रावण केसा तुझ्यासी सता उपेक्षेत बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग द्यावे विश्वासुनी संध्या समय तुझ्या हाती लिंग देईल विश्वास सरिती तुवा ठेवी तच्छिती लिंग राहिलं तेथेची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मा गाडे उभा ठेवला रावणा पुढे म्हणे कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तापासी संतोष चंद्रमूळी प्रसन्न होणी ना आम्हासी लिंग तिथले परेसा अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथ देव अधिक तुझे तात लिंकाला सत्यांब्रात जाऊन आम्ही अंध्यात लिंग महिमा एक उदकाने ते पूजतील वर्षतीनी तेच ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय लिंग असे जयस्थानी त्याचे कैलास असे जाणी महत्व होते त्याच्या गुणी ब्रह्म विष्णू महेश्वराचे आणि कापर दे म्हणून महिमा सांगेन एक नेवा रावण म्हणे कार्य आम्हा जाणे त्वरित लंकेशी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्रह्मणासी श्रेष्ठवेदा आचरसी संध्याकाळी मार्गक्रमिता वाटेत होईल तुझा निश्चिती संध्या लोभ होईल आम्ही जाऊ संध्या वदनासी म्हणून नारद विनयसी पुसून ये रावणासी गेला नदी तीरासी नारद रावण चिंतामानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संध्या पळकढला म्हणत असे ईश्वर सांगितले आपणासी लिंग न ठेवाय भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखले ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परे हिंडत असे नदी तीरी देखिले रावण तळे वेळी हसून या लंकेश्वर लोभे धरिता त्याचा कर सांग बाळ कवनाचा कुमार प्रतिसावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुसस्ती जटाधारी बस मंगेसी वृताक्षमाणा असे देखा शंकर म्हणते तयासी भिक्षा माग्या हरणीशी ऋषारूढ उभा सरसी जनकी माझे जगत माता एकूण एकी लंकानाथ त्या बाळकाचे संभरित लिंग धरी असे म्हणत संध्या करीन तवरी बाळक म्हणे तियासी धरीन लिंग परेसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रव करू म्हणत असे लिंग असे जडत आपण बाळक असे वेड न लिंग जाऊ दे सोड धर्म पडेल तुम्हासी नाना परी संघोभीती लिंग देख लकाळा तर संका संध्या करणे आपण त्वरित समुद्रती बेसला ब्रह्मचारी थंडीसी उभा उविनत रावणासी जड झाले आपणासी ठेवीन त्वरित भूमीवर वेळ तिनी परेसा बोलाविनी तुम्हासी वेळ झाली लागो परेसी ठेवीन आपण भूमीवर यायचा निर्धार करून येऊ गणेश उभा लिंग धरून समस्त देव आणि बेसुनी पाहती कौतुकी अर्ध समयला आवनासी बोलावी गणेश परेसी जड झाले आपणासी लिंग न घे का म्हणत असे न्यासपूर्वक अर्ध दे का रावण करतो सती वेका हाती दाखविते बाळका येतो राहे म्हणून या अनेक क्षण पाहुणी गणेश बाळ वेळ दोणी जड झाले म्हणून या शीघ्र यावे म्हणत असे रावणे नसतानस्त गणेश असे विचारित समस्त देव साक्षीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरून या लिंग ठेविले स्थापून या संतोषले झाला गगनी पुष्प वर्ष सुरवर अर्ध देऊन लंकेश्वर निगोलित आला सत्वर मग लिंग देखले भूमीवर मनी विकळ झाला आवेशनी रावण देखा ठोसे मारिकन नायक हास्यवदन रडे तो गा
भूमीवरी लोळतसे म्हणे माझ्या पित्यासी सांगेन आता त्वरितसी मा बारे लेका बाळकासी म्हणे निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलून येरी नाना परी भूमी सहित हालत असे कापे म्हणे धरतय रावण उचली महाफळी नाही लिंगा फळी महाफळी राहिला नाम पावले याची काने महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी उडिता रावणे गोकर्ण कार झाले ऐसे करून लंकानाथ गेला मागुनी तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देवते ते आले तिसरी गुरुचैत्य परमोते कल्पतरुनुसार सरस्वती प्रख्याने सिद्ध नामदार का संवते गोकर्ण महिमान महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षोडश अध्याय श्री गुरु दत्तात्रय परनमस्तु गुरुदेव दत्त।